हॅलो माय डिअर स्टुडंट, आज आपण आपल्या बायोकेमिस्ट्री ह्या पूर्ण पेपरमधला लास्ट युनिट स्टार्ट करतो आहे, तो म्हणजे एन्झाईम्स. हा एन्झाईम पूर्ण टॉपिक संपल्यानंतरनं आपल्या BSc सेकंड इयरचा पूर्ण जो बायोकेमिस्ट्रीचा पेपर आहे तो कंप्लीट होणार आहे. ठीक आहे, तर त्याचा आज आपण इंट्रोडक्शन, डिस्कवरी ऑफ एन्झाईम्स, केमिकल नेचर ऑफ एन्झाईम्स हे छोटे छोटे बीट आज आपण कवर करणार आहोत. ठीक आहे, तर फर्स्ट आपण इंट्रोडक्शन पाहूया. एन्झाईम्स आर मॅक्रोमॉलिक्यूल बायोलॉजिकल कॅटलिस्ट. एन्झाईम्स ॲक्सिलरेट्स अँड कॅटलाइज द केमिकल रिॲक्शन. आपल्या बॉडीमध्ये जो एन्झाईम आहे त्याचं काय काम आहे की तो रिॲक्शन करतो, म्हणजे एका कंपोनंटचं कन्व्हर्जन दुसऱ्या कंपोनंटमध्ये करतो. आणि हे कॅटलिस्ट म्हणजे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पाहिलं असेल की एखादा मॉलिक्यूल एखादं केमिकल ॲज अ कॅटलिस्ट यूज करतो, म्हणजे तो त्या रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही, फक्त म्हणजे ते रिॲक्शन कन्व्हर्जन करण्यासाठी फक्त भाग घेतो, पण त्याचं त्या एन्झाईमचं प्रॉडक्ट म्हणून कन्वर्ट होत नाही. ठीक आहे, तो प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट करण्यासाठी यूज केला जातो. आणि द मॉलिक्युल्स ॲट द बिगिनिंग ऑफ द प्रोसेस आर कॉल्ड सबस्ट्रेट. सुरुवातीला जे केमिकल जे स्ट्रक्चर आपण कन्वर्ट करण्यासाठी घेतलेलं असतं त्याला सबस्ट्रेट म्हणायचं. आणि त्याच्यावर जेव्हा एन्झाईम ॲक्ट होतो, सबस्ट्रेट प्लस एन्झाईम इट कन्वर्टेड इन टू प्रॉडक्ट अँड एन्झाईम्स विल रिलीज फर्दर. ठीक आहे, तर पहिला सबस्ट्रेट ज्याच्यावर एन्झाईम ॲक्ट होतो आणि फायनल त्याचा प्रॉडक्ट असतो, फायनल स्ट्रक्चर असतं त्याला आपण प्रॉडक्ट म्हणतो. मायक्रोबायल एन्झाईम्स आर द बायोलॉजिकल कॅटलिस्ट फॉर द बायोकेमिकल रिॲक्शन्स लीडिंग टू द मायक्रोबायल ग्रोथ अँड रेस्पिरेशन ॲज वेल ॲज टू द फॉर्मेशन ऑफ फर्मेंटेशन प्रोडक्ट. बऱ्याच वेळा आपण आपल्या म्हणजे डे टू डे लाईफमध्ये जे काय आजूबाजूला आपण स्टडी करायला लागलो किंवा ॲडव्हान्स आहे त्याच्यामध्ये एन्झाईम्सचा स्टडी केलेला आहे भरपूर. आणि ह्या एन्झाईम्सचा रोल काय आहे की एखादी रिॲक्शन करणं. मग ही रिॲक्शन करत असताना मायक्रोबायल एन्झाईम्स म्हणजे काय, बॅक्टेरियामधले किंवा फंगसमधले जे एन्झाईम्स असतात ते एन्झाईम्स काय करतात, आपण ते एक्स्ट्रॅक्ट त्या बॅक्टेरियाच्या बाहेर काढलेले आणि त्याचा आपण लॅबोरेटरी पर्पजमध्ये त्याचा स्टडी करतो. हा थोडा वेगळा बीट आहे, पण माहिती असू दे की एन्झाईम हा असं कंपोनंट आहे की जे केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेतो, आपल्या बॉडीतल्या रिॲक्शनमध्ये भाग घेतो, एखाद्या स्ट्रक्चरचं कन्व्हर्जन दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये करतो, पण फक्त ते कन्व्हर्जनसाठी यूज केलं जातं. त्यानंतर स्ट्रक्चर कसं असतं बघा. The active site of an enzyme is the region that binds substrate, cofactor and prosthetic group and contains residue that helps to hold the substrate. एन्झाईमला ॲक्च्युली एक महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे ॲक्टिव्ह साईट. आणि पूर्ण त्या स्ट्रक्चरमध्ये त्या ॲक्टिव्ह साईटलाच फक्त काय होते, बॉन्ड फॉर्मेशन किंवा ब्रेकडाऊन ह्या दोन गोष्टी होत असतात. ठीक आहे, ॲक्टिव्ह साईट्स जनरली ऑक्युपाय लेस दॅन 5% ऑफ द टोटल सरफेस ऑफ द एरिया. पूर्ण एन्झाईम जर समजा तुम्ही गोलाकार असं स्ट्रक्चर घेतला, आता एक्झाम्पल देतो मी, कुलूप जसं असतं, कुलूपला आपण किल्ली एकाच ठिकाणी घालतो आणि ते किल्ली घालायची जागा जेवढी छोटी आहे तशा पद्धतीनं पूर्ण एन्झाईमच्या स्ट्रक्चरमध्ये जिथं ॲक्टिव्ह साईट असते त्याचं स्ट्रक्चर जे आहे ओव्हरऑल ॲज कम्पेअर टू टोटल स्ट्रक्चर ऑफ एन्झाईम इट इज नियर अबाउट 5%. ॲक्टिव्ह साईट हॅज अ स्पेसिफिक शेप ड्यू टू द टर्शरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन. तुमच्या बॉडीतले सगळ्या एन्झाईम्सना एक टिपिकल स्ट्रक्चर आहे. काही गोलाकार आहेत, काही लंबगोल आहेत, काहींचं थोडंसं इरेग्युलर शेप आहे. त्यामुळं अमिनो ॲसिडचा जो सिक्वेन्स असतो त्याच्यामध्ये जसं बॉन्ड फॉर्मेशन झाले त्याच्यानुसार त्याचं स्ट्रक्चर ठरलेलं आहे. त्यामुळं प्रत्येक एन्झाईमचा एक टिपिकल असं स्ट्रक्चर किंवा शेप आहे. द चेंज इन शेप ऑफ द प्रोटीन अफेक्ट्स द शेप ऑफ द ॲक्टिव्ह साईट अँड द फंक्शन ऑफ द एन्झाईम. जेव्हा त्या एन्झाईमच्या स्पेसिफिक स्ट्रक्चरमध्ये चेंजेस होतात तेव्हा तो एन्झाईम काय करतो, काम करतो. म्हणजे त्याच्या स्ट्रक्चरमध्ये सुद्धा चेंजेस व्हायला लागतात. कधी कधी स्ट्रक्चरमध्ये चेंज झाल्यावर ते ॲक्टिव्ह होतात, कधी जर स्ट्रक्चरमध्ये चेंज नाही झालं तर ते इनॅक्टिव्ह आहे तसेच राहतात. त्यानंतरनं ॲक्टिव्ह साईट जी असते त्याचे दोन कामं असतात. ॲक्टिव्ह साईट म्हणजे ज्या ठिकाणी एन्झाईममध्ये एक्झॅक्ट रिॲक्शन होत असते. त्या ॲक्टिव्ह साईटमध्ये दोन टाईप आहेत, एक म्हणजे बाइंडिंग साईट आणि दुसरा आहे कॅटालायटिक साईट. बाइंडिंग साईटमध्ये काय बघा, इट chooses the substrate and binds to its active sites. It performs the catalytic action of an enzyme. Binding site means to bind to the substrate. म्हणजे आपल्याला एखाद्या केमिकलवरती त्या रिॲक्शन करायचं आहे तर त्या केमिकलवरती जाऊन आपल्याला बाइंड व्हायचं आहे, चिटकून बसायचं आहे.
हे काम म्हणजे बाइंडिंग साईट, पहिल्यांदा ते चिटकून बसणं. कॅटालायटिक साईट म्हणजे एखादा बॉन्ड फॉर्म करायचा आहे किंवा ब्रेकडाऊन करायचा आहे, ती रिॲक्शन करणं म्हणजे कॅटालायटिक साईट. अशा 2 प्रकारच्या ॲक्टिव्ह साईटमध्ये टाईप असतात. आता फर्स्ट आपण हिस्ट्री बघूया की एन्झाईमची काय आहे. जास्त इन डिटेल जायचं नाही, थोडक्यात पाहायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा लुईस पाश्चर यांचा स्टडी बघूया. 1950मध्ये तिने स्टडी केलेला आहे. तिने शुगरचं कन्व्हर्जन अल्कोहोलमध्ये म्हणजे फर्मेंटेशन प्रोसेस जी असते त्याच्यामध्ये यूज केलेला आहे. म्हणजे अल्कोहोल यूज करण्यासाठी तिने शुगर हा बेस वापरला आहे आणि त्याच्यावरती तिने ईस्टचा प्रयोग केला आहे. तर ईस्टमधल्या एन्झाईमचा तिने स्टडी केलेला होता. तर लुईस पाश्चरनी फर्मेंट्स हा शब्द पहिल्यांदा वापरलेला होता, जे ईस्ट वापरून तिने शुगरचं कन्व्हर्जन अल्कोहोलमध्ये केलेलं. आणि ह्याच्यात हे स्टडी करण्यासाठी त्यांना नोबेल प्राईजसुद्धा मिळालेलं होतं. त्यानंतर नेक्स्ट आहे कुने. द टर्म एन्झाईम इज कॉल्ड. फर्स्ट टाईम एन्झाईम हे नाव कुहने हिने डिस्कवर केलं. म्हणजे स्टडी जरी लुईस पाश्चरने सुरू केला असला तरीसुद्धा हिस्ट्रीमध्ये कुहने ह्या सायंटिस्टने 1878मध्ये एन्झाईम ही टर्म फर्स्ट टाईम काढली, म्हणजे डिटरमाइन केली. ह्याला आपण बायोलॉजिकल कॅटॅलिस्टसुद्धा म्हणतो. बायोलॉजी म्हणजे हे फक्त तुम्हाला लाईव्ह इंडिव्हिज्युअलमध्ये बघायला मिळतील किंवा त्याच्यापासून आपण बाहेर काढतो, किंवा तुम्ही त्यांना फर्मंट्ससुद्धा म्हणू शकता, ज्याच्यापासून फर्मेंटेशन ही प्रोसेस होते. आणखीन एक नाव आहे त्याला मॅनिफेस्टेशन्स ऑफ नॅचरल्स इम्पेशन्स. अशी बरीच त्याला वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत. पण फर्स्ट टाईम जे एन्झाईम नाव दिले ते तुम्हाला साधारण फर्स्ट टाईम जे एन्झाईम नाव दिलेलं आहे ते तुम्हाला 100% कुहने ह्यांनी दिलेलं बघायला मिळेल. त्यानंतर डिस्कवरी काय केलेली बघा, कुणी तर पायन ह्या सायंटिस्टनी फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट ऑफ द माल्ट. तर ह्यांनी पण थोडासा स्टार्चचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये करण्यासाठी काही केमिकल्सचा वापर केला आणि त्यांना समजलं की ते एन्झाईम म्हणून यूज करू शकतो. आपण फूड इंडस्ट्री असते तर फूड इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपण अशा प्रकारचे एन्झाईम्स यूज करू शकतो. तर स्ट्रक्चर ऑफ एन्झाईम्समध्ये काय काय आहे बघा, की पहिल्यांदा म्हणजे कुठल्या प्रकारचे एन्झाईम्स असू शकतात. तर त्यामध्ये जर पाहिला तुम्ही त्यात आहे होलो एन्झाईम आणि सिम्पल एन्झाईम. होलो एन्झाईममध्ये 2 टाईप येतात, अपो एन्झाईम आणि कोफॅक्टर. कोफॅक्टरमध्ये परत 2 टाईप येतात, प्रोस्थेटिक ग्रुप आणि कोएन्झाईम. असे इन जनरल तुम्हाला एन्झाईमचं स्ट्रक्चर बघायला मिळेल. तर होलो एन्झाईममध्ये काय आहे की हा इनॅक्टिव्ह पूर्ण स्ट्रक्चर त्याच्यामध्ये असतं. अपो एन्झाईम आणि कोफॅक्टर असं हे आपण पुढं पाहणार आहोत काय प्रकार आहे. त्यानंतर पहिला आहे सिम्पल आणि कंजुगेटेड एन्झाईम्स. त्यामध्ये युजली हे ग्लोब्युलर प्रोटीन्स आहेत, म्हणजे गोलाकार शेपमध्ये असतात. काही आहे ते कंजुगेटेड आहेत, म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर बरंच मोठं आहे, एक्सपांड झालेलं आहे. सिम्पल एन्झाईम्समध्ये कंपोज्ड एकच प्रकारचं प्रोटीनचं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, त्याला आपण सिम्पल एन्झाईम म्हणतो. कंजुगेटेड एन्झाईममध्ये काय असतं बघा, हॅज अ नॉन प्रोटीन पार्ट इन ॲडिशन टू अ प्रोटीन पार्ट. ॲक्च्युली ऑल एन्झाईम्स आर मेड अप फ्रॉम अ प्रोटीन स्ट्रक्चर. ठीक आहे, सगळे एन्झाईम्स हे प्रोटीनच्या स्ट्रक्चरनी बनलेले असतात, त्यामुळे ऑल एन्झाईम्स हे प्रोटीन असतात, प्रोटीन इन नेचर. पण काही एन्झाईम्समध्ये प्रोटीन सोडून सुद्धा काही नॉन प्रोटीनस स्ट्रक्चर बघायला मिळतं. तशा एन्झाईम्सना आपण कंजुगेटेड एन्झाईम्स असं म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर आहे अपो एन्झाईम. अपो एन्झाईम आणि कोफॅक्टर. अपो एन्झाईम काय प्रकार आहे बघा, इट इज अ प्रोटीन पार्ट अँड इट इज ऑल्सो इनॲक्टिव्ह. जेव्हा हा सिंगल असेल अपो एन्झाईम तेव्हा त्याला आपण इनॲक्टिव्ह म्हणतो. आणि कोफॅक्टर हा काय प्रकार आहे बघा, इट इज अ नॉन प्रोटीनस पार्ट विच हॅव अ सेम फंक्शन ॲज लाईक अ कंजुगेटेड एन्झाईम. ठीक आहे, आणखीन याच्यामध्ये ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक तुम्हाला फॉर्म बघायला मिळतील. एक स्ट्रक्चर आहे बघा, ॲपो एन्झाईम रिॲक्ट्स विथ को एन्झाईम, इट गिव्स होलो एन्झाईम. ॲपो एन्झाईम हे एक एन्झाईमचं सबयुनिट असतं आणि त्याला जर कोफॅक्टर जर जॉईन झाला तर हा एन्झाईम ॲक्टिव्ह एन्झाईम म्हणून आपण काम बघू शकतो त्याचं. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला ॲपो एन्झाईम बघायचं आहे. अपो एन्झाईम तेच आता आपण पाहतोय. अपो एन्झाईम प्लस को एन्झाईम इट गिव्ज अ सबस्ट्रेट. इथं तुम्हाला एन्झाईमचं स्ट्रक्चर बघायला मिळेल आणि म्हणजे हा इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतो. जेव्हा त्याला को एन्झाईम ॲड होतो त्याच्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये चेंजेस होतात. अशा स्ट्रक्चर चेंज झाल्यानंतर म्हणजे जेव्हा ॲपो एन्झाईमला को एन्झाईम ॲक्ट होतो किंवा ॲड होतो त्यावेळेला हे ॲक्टिवेटेड एन्झाईम तयार होतो आणि हे असं स्ट्रक्चर तयार करतात दोन्ही मिळून 3 डायमेन्शनल. बरोबर त्या सबस्ट्रेटचं जिथं रिॲक्शन होणार आहे तो कंपोनंट बरोबर त्याच्यात जाऊन बाइंड होऊ शकतो. ठीक आहे,
पण होलो एन्झाईम कसं असतं ते पाहूया. सम एन्झाईम्स रिक्वायर्ड मॉलिक्युल्स अदर दॅन प्रोटीन्स फॉर एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी. बऱ्याच वेळा एन्झाईम कसं असतं की दोन कंपोनंट एकत्र आल्यानंतरनं जर ते फंक्शनली ॲक्टिव्ह स्ट्रक्चर होत असेल तर त्याला आपण होलो एन्झाईम म्हणतो. म्हणजे पहिल्यांदा त्याचे दोन पार्ट असतात, एक लार्ज पार्ट आणि एक स्मॉल पार्ट. हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला होलो एन्झाईम असं आपण म्हणतो. द टर्म होलो एन्झाईम रेफर टू द ॲक्टिव्ह एन्झाईम विथ इट्स नॉन प्रोटीन कंपोनंट. ओके, बऱ्याच वेळेला इथं काय झालेलं असतं की ॲक्टिव्ह एन्झाईम, होलो एन्झाईमला आपण ॲक्टिव्ह एन्झाईम म्हणतो आणि दुसरा जो पार्ट असतो तो नॉन ॲक्टिव्ह एन्झाईम असतो. द टर्म अपो एन्झाईम इज इनॲक्टिव्ह एन्झाईम विदाउट इट्स नॉन प्रोटीन पार्ट. बऱ्याच वेळा अपो एन्झाईम जो आहे, अपो एन्झाईमचं कन्व्हर्जन होलो एन्झाईममध्ये होते. त्या अपो एन्झाईम हा सुरुवातीला इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतो आणि त्याच्याबरोबर जेव्हा नॉन प्रोटीन एकत्र कंबाईन होतो तेव्हा ह्याचं फॉर्मेशन होलो एन्झाईममध्ये होतं. ओके, इफ द नॉन प्रोटीन पार्ट इज द मेटल आयन सच ॲज झिंक 2n2+ or Fe2+, इट इज कॉल्ड एज अ कोफॅक्टर. जेव्हा होलो एन्झाईमचा जो नॉन प्रोटीनस पार्ट जर त्याचा मेटल आयन असेल तर त्याला आपण कोफॅक्टर असं म्हणतो. इफ इट इज अ स्मॉल ऑर्गॅनिक मॉलिक्यूल इट इज अ टर्म ॲज अ को एन्झाईम. जेव्हा एन्झाईम्स असलं म्हणजे प्रोटीन इन नेचर, प्रोटीनची चेन असलेलं जर एन्झाईमचं स्ट्रक्चर असेल तर त्याला को एन्झाईम म्हणतो आणि जर तो मेटल आयन असेल तर त्याला आपण कोफॅक्टर म्हणतो. ठीक आहे, हे दोन पार्ट आहेत त्याच्यामध्ये. आणखीन एक स्ट्रक्चर आहे ते म्हणजे प्रोस्थेटिक ग्रुप. हा काय प्रकार आहे बघा. पहिलं म्हणजे ते हा इट इज अ ऑर्गॅनिक कंपाऊंड, त्यानंतर दे आर टाईटली बाउंड टू द अपो एन्झाईम. ठीक आहे, इथं तुमच्या लक्षात येईल की हा इनॲक्टिव्ह फॉर्म आहे. ह्याला जेव्हा कोफॅक्टर ॲड होतो तेव्हा ते ॲक्टिव्ह कंपाऊंड होतं आणि ह्याच्यामध्ये मग काय होतं, बाइंडिंग साईट प्रेझेंट असते आणि या बाइंडिंग साईट थ्रू काय होतं, मे बी रिॲक्शनमध्ये बॉन्ड फॉर्मेशन किंवा बॉन्ड ब्रेकडाऊन ही गोष्ट होत असते. दे आर टाईटली बाउंड टू द अपो एन्झाईम. प्रोस्थेटिक ग्रुप हा नेहमी अपो एन्झाईमशी बाइंड करतो. इन पेरॉक्झिझोम, पेरॉक्सिडेज अँड कॅटालेज विथ catalyzes the breakdown of hydrogen peroxide to water and oxygen. ठीक आहे, म्हणजे H2O2 जो आहे तर त्याचं कन्व्हर्जन वॉटर मॉलिक्यूल आणि ऑक्सिजनमध्ये करायचं असेल तर तुम्ही जे एन्झाईम यूज करू शकता ते म्हणजे पेरॉक्सिडेज. हिम इज अ प्रोस्थेटिक ग्रुप आणि ह्याच्यामध्ये हिम हा प्रोस्थेटिक ग्रुपचं हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे कसा असतो प्रोस्थेटिक ग्रुप. त्यानंतर आहे को एन्झाईम. को एन्झाईम म्हणजे काय बघा, इट इज ॲक्ट ॲज अ ग्रुप ट्रान्सफर रिएजंट. एखादा ग्रुप जर आपल्याला ट्रान्सफर म्हणजे स्ट्रक्चरली चेंज करायचा असेल त्याच्यामध्ये तर आपण त्याला को एन्झाईम हा यूज करू शकतो. इट इज अ रिएजंट टाईप स्ट्रक्चर. हायड्रोजन, इलेक्ट्रॉन्स और अदर ग्रुप कॅन बी ट्रान्सफर्ड. को एन्झाईममध्ये बऱ्याच वेळा H+ आयन्स जर आपल्याला तुम्ही बायोकेमिस्ट्री आता शिकत आलेला आहात तर त्यामध्ये बऱ्याच रिॲक्शनमध्ये H+ आयन्स रिलीज होतात, बऱ्याच ठिकाणी इलेक्ट्रॉन्स रिलीज होतात, बऱ्याच ठिकाणी असे वेगवेगळे छोटे छोटे ग्रुप्स इलेक्ट्रॉन्स केमिकलचे रिलीज होतात. तर हे असे ट्रान्सफर करण्यासाठी एका कॉम्पोनंटकडून दुसऱ्याला आपण को एन्झाईम्स हे अशा प्रकारचे एन्झाईम्स यूज करू शकतो. लार्जर मोबाईल मेटाबॉलिक ग्रुप्स कॅन बी अटॅच्ड टू द रिॲक्टिव्ह सेंटर ऑफ द कोएन्झाईम. बऱ्याच वेळा काय होतं की ह्याच्यामध्ये ॲक्टिव्ह साईट इनॲक्टिव्ह साईट हा सुद्धा पार्ट तुम्हाला बघायला मिळेल. कोएन्झाईम रिॲक्ट कॅन बी ऑर्गनाइज्ड बाय देअर टाईप्स ऑफ सबस्ट्रेट अँड मेकॅनिझम्स. बऱ्याच वेळा कुठल्या प्रकारचा कोएन्झाईम्स वापरू शकतो तो त्या सबस्ट्रेटवरती अवलंबून आहे. आणखीन आपण नेक्स्ट पाहतोय ते म्हणजे मेटल आयन्स. कुठल्या प्रकारचे मेटल आयन्स आपण रिॲक्शनमध्ये नॉन प्रोटीनस यूज करतो. ओके, तर त्याच्यामध्ये नियरली 1/3 ऑफ ऑल नोन एन्झाईम्स रिक्वायर्ड मेटल आयन्स फॉर कॅटालायटिक ॲक्टिव्हिटी. दिस ग्रुप ऑफ एन्झाईम्स इन्क्लूड्स मेटॅलो एन्झाईम्स. जे एन्झाईम्स ज्याच्यामध्ये ॲज अ मेटल ॲज अ कॅटालिस्ट म्हणून यूज होत असेल तर त्याला मेटॅलो एन्झाईम्स म्हणतो. जवळजवळ 1/3 भागमध्ये 1/3 जे एन्झाईम्स आहेत आपल्या बॉडीतले त्यातले 1/3 भागमध्ये मेटल आयन्सचा यूज आहे. कुठले मेटल आयन्स आहेत बघा, एक मे बी फर्स्ट वन आहे आयन आहे, Fe2+ आहे, Fe3+ आहे, कॉपर आहे, Mn आहे आणि CO. हे साधारण मेजर कॉमनली यूज होणारे आहे. Ionic reactions between an enzyme bound metal and the substrate can help orient the substrate for reaction or stabilize. बऱ्याच वेळा तुम्हाला माहिती आहे केमिस्ट्रीमध्ये बऱ्याच रिॲक्शन करताना ॲज अ कॅटलिस्ट यूज केला जातो, मेटल आयन यूज केला जातो. ते जेव्हा Fe+, Cu+ असे
आयन्स आपण यूज करतो तेव्हा लक्षात येईल की ती रिॲक्शनचा रेट हा वाढतो, स्पीडअप होती रिॲक्शन, म्हणजे त्याला एक स्पीड येतो, म्हणजे ती रिॲक्शन लवकरात लवकर सबस्ट्रेटचं कन्व्हर्जन प्रॉडक्टमध्ये होतं. समजा एखादा एन्झाईम ब्रेकडाऊन करण्यासाठी 1 तास लावत असेल तर साधारण मेटल आयन किंवा कॅटलिस्ट जर आपण यूज केलं तर ती रिॲक्शन बरीच फास्ट म्हणजे अर्धा तासामध्ये सुद्धा होते. तर स्टुडंट आता आपण जस्ट जे एन्झाईम हा नवीन टॉपिक स्टार्ट केलेला आहे त्या एन्झाईम्समध्ये आपण त्याचं इंट्रोडक्शन बघितलं, त्याचे काही छोटे कन्सेप्ट बघितले म्हणजे को एन्झाईम वगैरे, मेटल आयन्स वगैरे, आणखीन त्याची हिस्ट्रीसुद्धा पाहिलेली आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण एन्झाईम्सचं नॉमेनक्लेचर पाहणार आहोत. जसं आपण ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन करतो, प्रत्येक ॲनिमल्सना कॅटेगरी वाईज ठेवतो, तसं सेम एन्झाईम्सचासुद्धा कॅटेगरी आहे, त्याचं नॉमेनक्लेचर आहे, हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. व्हिडिओ सगळ्यांनी पाहायचा आहे, पाहिल्यानंतर रिप्लाय द्यायचा आहे. ओके, थँक्यू.